कोठे यांचे पार्थिव शरीर सोलापूर शहरात दाखल झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हजारो लाखोंच्या संख्येने अंतिम दर्शन घेण्यासाठी कोठे यांच्यावर कार्यकर्ते आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हे लाईव्ह दृश्य आहेत। महेश कोठे यांचे पार्थिव शरीर सोलापुरात दाखल झालेलं आहे आणि थेट प्रयागराज येथून महेश कोठे यांचे पार्थिव शरीर सोलापूर शहरातील विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथे आलेलं आहे आणि जवळपास इथे 2 तास या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी नागरिकांना इथे भेटणार आहे। तुम्ही पाहू शकता थेट दृश्य आहेत। महेश कोठे यांचे पार्थिव शरीर जे ॲम्ब्युलन्स आलेली आहे ती सध्या आतमध्ये येत आहेत आणि हजारो संख्येने इथे नागरिक उपस्थित झालेले आहेत। तुम्ही थेट दृश्य तुम्ही पाहताय। याच ॲम्ब्युलन्समध्ये माजी महापौर महेश कोठे यांचे पार्थिव शरीर आहे। जशी जशी ही गाडी समोर येत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या ॲम्ब्युलन्सवर फुलांचा वर्षाव इथे करताना इथे पाहावयास मिळत आहे आणि जेव्हापासून ही बातमी सोलापूरकरांना कळाली तेव्हापासून आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये दुखवटा साजरा करण्यात येतो आहे। प्रत्येक घरामध्ये कालपासून चूल पेटली गेलेली नाही आहे आणि आज आपल्या चाहत्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे आणि ही थेट दृश्य तुम्ही पाहताय। महेश कोठे यांचे पार्थिव शरीर ॲम्ब्युलन्समध्ये दाखल होत आहेत। तुम्ही पाहू शकता त्याच्या पाठीमागे हजारोच्या संख्येने नागरिक एक झलक घेण्यासाठी एक आपल्या आवडत्या नेत्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। ही सध्या दृश्य आहेत सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल येथील ही दृश्य आहेत आणि काही वेळेतच या ठिकाणी जे अंत्यदर्शनासाठी जे ठेवलं जाणार आहे पार्थिव शरीर त्या ठिकाणी इथे आणण्यात येणार आहे आणि ही दृश्य आहेत महेश कोठे यांच्या पार्थिव शरीराची जे दृश्य तुम्ही पाहताय। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हे पार्थिव शरीर इथे आणण्यात येत आहे आणि ज्याची उत्सुकता होती अखेर तो पार्थिव शरीर इथे आणण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी इथे एकच गर्दी केल्याने पाहत आहे। कॅमेरामन थोडं दाखवा। ही पहा हीच गाडी जे माजी महापौर महेश कोठे यांचे पार्थिव शरीर यामध्ये आहे आणि यांची एक झलक पाहण्यासाठी एक आपल्या आवडत्या नेत्याला एक झलक पाहण्यासाठी इथे कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये त्यांचे चिरंजीव दिसत आहेत प्रथमेश कोठे आणि त्यांचे परिवाराचे काही सदस्य देखील ॲम्ब्युलन्समध्ये आहेत आणि फुलांनी सजवलेली गाडी या गाडीमध्ये माजी महापौर महेश कोठे आहेत आणि या गाडीमध्येही मध्यचे आमदार देवेंद्र कुटेसुद्धा या गाडीमध्ये असताना इथे दिसत आहेत। हजारोंच्या जथ्याने नागरिक इथे आलेले आहेत आणि जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। तुम्ही ही जी शाळा आहे या शाळेवरतीही जिथे जागा दिसेल त्या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी नागरिकांनी इथे गर्दी केलेली आहे। जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 2 तास या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी नागरिकांच्या इथे ठेवलं जाणार आहे। ही पहा गर्दी, हीच ही गर्दी आणि हेच महेश कोठेंनी आपल्या जीवनामध्ये कमवलेली आहे। गेल्या जेव्हापासून ही निधनाची वार्ता सोलापूर शहरात कळाली तेव्हापासून आत्तापर्यंत कोणाच्याही घरामध्ये चूल पेटली गेली नाही आहे आणि आज तो क्षण आलेला आहे ज्याची कालपासून सोलापूरकर आतुरतेने वाट पाहत होते। तो क्षण आज आलेला आहे आणि आता ॲम्ब्युलन्समधून पार्थिव शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे। तुम्ही पाहू शकता थेट लाईव्ह दृश्य आहेत। हे पहा लाईव्ह दृश्य तुम्ही पाहता नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे। जर कॅमेरामन या साईडला दाखवा। ही पहा गर्दी, हे आहेत महेश कोठेंचे चाहते वर्ग आपल्या लाडक्या नेत्याला एक झलक पाहण्यासाठी इथे गर्दी केलेली आहे। कालपासून सोलापूरकर हे वाट पाहत होते कधी एकदा आमच्या लाडक्या नेत्याला आम्ही मन भरून डोळे भरून पाहू। तो क्षण आलेला आहे। हे पहा पाठीमागं गाडी येत आहे। नागरिकांनी चाहत्यांनी एकच गर्दी केलेली आहे। या ठिकाणी महिला असो, वयोवृद्ध असो, तरुण असो एकच गर्दी केलेली आहे। कालपासून आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी हे आवडते मध्यचे आमदार देवेंद्र कोठे तुम्हाला दिसत आहेत गर्दीमध्ये रस्ता करताना दिसत आहे, रस्ता काढत आहेत आणि भीड हे
आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. देवेंद्र कोठे तुम्ही पाहू शकता, देवेंद्र कोठे वरती चढलेले आहेत आणि नागरिकांना रस्ता काढण्यासाठी बाहेर थोडा गर्दी झाल्यामुळे बाहेर काढता येत नाही, थोडा प्रॉब्लेम येतोय. पण काही मिनिटातच पार्थिव शरीर हे गाडीमधून बाहेर काढण्यात येणार आहे. लादेनसुद्धा दिसत आहे आपल्या याच्यामध्ये, लादेनसुद्धा आहेत आणि या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचे परिवारातील सदस्य असो, मुलगा असो, या पुतणे देवेंद्र कोठे असो, या गाडीमध्ये आलेले आहेत आणि नागरिकांनी इथे एकच गर्दी केलेल्या पाहायला मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ढकलाढकलीसुद्धा इथे या ठिकाणी होत आहे. एक झलक पाहण्यासाठी नागरिक चाहते वर्ग तुटून पडत आहेत ॲम्ब्युलन्सवरती. तुटून पडत आहेत. हां, आणि काही वेळेतच काही मिनिटं या ठिकाणी येणार आहे. तुम्ही पाहू शकता गर्दी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी. देवेंद्र कोठे हे जे आहे कॅमेरामन ही आहेत लाईव्ह दृश्ये जे तुम्ही पाहत आहे थेट लोकप्रधान न्यूज चॅनलवरती. कालपासून लोकप्रधान न्यूज चॅनलला आपण लाईव्ह अपडेट देत होते. देवेंद्र कोठे